नमस्कार, आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे। महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष व त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे। मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची माहिती देत आवश्यक कागदपत्रे दाखले उपलब्ध करणे यासाठी अर्ज भरणा करून घेत ज्येष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली। सर्व जे पात्र उमेदवार म्हणजे आता आम्ही त्याला पात्र नाहीये, परंतु जे जे पात्र आहेत उत्पन्नाच्या तर त्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि अशा प्रकारच्या शासनाच्या या लाडकी बहीणची पण आपण धोरण करतो आहे त्याप्रमाणे ह्या सगळ्या योजना आपण कागदोपत्री दिसतात आणि पण त्याच्यात प्रत्यक्ष आता जेव्हा एक पहिली सहल जाईल तेव्हा मला वाटतं त्याचा अधिक सर्वांना अनुभव येईल आणि मग अनेक जण त्याच्या मागे लागतील। त्यामुळे आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे सुद्धा हा विषय सगळीकडे आमच्या सदस्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू। अडीचचा आहे का तेवंडीचा आहे आसरा आहे त्यामुळे या सगळ्या संघांच्या मार्फत सगळ्यांपर्यंत विषय पोहोचेल आणि आम्हाला इथे येऊन चांगलं मार्गदर्शन मिळालं त्याच्याबद्दल धन्यवाद। मी वर्षा झालटे, मालवण तहसीलदार। सध्या महसूल विभागाचा महसूल पंधरवडा सुरू आहे। हा पूर्ण राज्यामध्ये सुरू असून आमच्या इथे मालवणमध्ये 1 ते 15 दिवसाचे एक कार्यक्रम शासनाने जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे आमचा पहिला दिवस जो होता तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी होता। या योजनेअंतर्गत आमच्या तालुक्यामध्ये एकूण 19,000 प्लस अर्ज आलेले आहेत। त्यापैकी आता आम्ही 12,000च्या वरती अर्जांना अप्रूव्हल दिलेला आहे आणि ती आता आज किंवा उद्या अप्रूव्हल देण्याचं काम पूर्ण होईल, जेणेकरून आपल्या माझी लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांना रक्षाबंधनच्या अगोदर त्याचा लाभ मिळणार आहे। दुसरा दिवस जो होता 2 तारखेचा, 2 तारखेला आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत इथे कॅम्प घेण्यात आला होता। यासाठी आमच्याकडे जवळजवळ 100च्या वरती मुलं हजर झाले आणि त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे। आज जो महत्त्वाचा दिवस होता की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत आम्ही ज्येष्ठ नागरिकांना आमच्या ऑफिसमध्ये या योजनेची माहिती देण्यासाठी बोलवलं होतं। त्याप्रमाणे इथे साधारण 65 व्यक्ती म्हणजे 65 ज्येष्ठ नागरिक इथे हजर होते। आमच्या तालुक्यात 4 ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत, मालवण, कोळम, हडी आणि अकरा। या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। या संघटनेच्या मार्फत आम्ही जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या योजनेची माहिती त्यांना देणार आहोत। आतापर्यंत वेबसाईट आपली ओपन झालेली नाहीये, तरी पण आम्ही ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा जो GR निघालेला आहे त्या GR प्रमाणे माहिती दिलेली आहे आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे की या योजनेचा लाभ घेण्यात यावा। नमस्ते, धन्यवाद। यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यासह अधिकारी कर्मचारी तसेच यावेळी तालुक्यातील मालवण, कोळम, हडी, आचरा या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे।